टेस्ट करून बघ ग. खूप छान, खूप छान. आवडलं तुला? हो, खूप आवडलं. मी घेऊन जाऊ का आता हे? घेऊन जा तुझ्याकडे. चल, बाय बाय. विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यातून मटन रस्सा कसा, तो पण झणझणीत गावरानी मटन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. गावरान पद्धतीचा मटन रस्सा बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो मटन घेतलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. या मटणामध्ये मी 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आणि हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर असेच 10 मिनिट मी झाकून ठेवणार आहे. मी येथे गंज घेतलेला आहे आणि गंजामध्ये 1 चम्मच मी तेल टाकून घेणार आहे आणि मी कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा टाकणार आहे. हा कांदा मी सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, कांदा बघा हा सोनेरी रंगाचा झालेला आहे. यामध्ये मी 10 मिनिट मटन जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकून घेणार आहे आणि हे 3 ते 4 मिनिट अशाच प्रकारे मी फिरवून घेणार आहे. मटन 3 ते 4 मिनिट मोठ्या गॅसवर मी मटन सतत फिरवलेलं आहे. तुम्ही बघू शकता या मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि सुरुवातीला मटण शिजवण्याच्या आधी जर आपण असं या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये मटण असं परतून घेतलं तर याला चव खूप भारी येते. आणि तुम्ही बघू शकता हे हिरव्या मिरचीचे काप आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहेत, ह्या मी या उकळीमध्ये टाकणार आहे आणि या गंजावर झाकण ठेवणार आहे. या मटणावर झाकण ठेवून मी यामध्ये 2 ग्लास पाणी या झाकणावर टाकणार आहे. हे मटण जवळपास 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवर मंद आचेवर मी असं शिजू देणार आहे आणि वरचं पाणी सुद्धा हे गरम होणार आहे. जवळजवळ 7 ते 8 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता हे पाणी गरम झालेलं आहे आणि मटणाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे आणि हे या झाकणावरचं पाणी या मटणामध्ये मी टाकून घेणार आहे. मला मटणाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं मी वर पाणी टाकून घेणार आहे आणि परत मटण शिजताना हे पाणी मी टाकणार आहे आणि जवळजवळ मटण शिजायला 35 ते 45 मिनिट लागतात. मटण शिजायला वेळ लागतो आणि तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा मटण लावू शकता, परंतु मला अशा प्रकारे शिजलेल्या मटणाची चव आवडते आणि हा रस्सा खूप भारी लागतो आणि चवीला खूप छान होते. हे मटण शिजते आहे तिथपर्यंत आपण मटणाच्या वाटणाची तयारी करून घेऊ. येथे मी खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेले आहे, अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, या मिरच्या पाण्यामध्ये मुरत घातलेल्या आहेत मी. कांदा लसूण मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, गरम मसाला 1 चम्मच आहे आणि हिरवं वाटण करण्यासाठी मी आलं, कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मीठ घेतलेलं आहे, जिरे, लवंग आणि एवढा कलमीचा 2 लवंग आहे आणि कलमीचा 1 छोटा तुकडा घेतलेला आहे. आता मी गॅसवर खोबरं भाजून घेणार आहे. अशा प्रकारे दोन्ही साइडनी आरतून पलटून आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खोबरं भाजलेलं आहे. आता हे दोन्ही कांदे मी बारीक गॅसवर भाजून घेणार आहे. चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही साइडनी. आता मी पाट्यावर लसूण पाकळ्या, सांबार आणि आलं हे तिन्ही एकत्र हिरवं वाटण वाटून घेणार आहे. आणि तुम्हाला जर पाट्यावर वाटायचं नसेल तर तुम्ही मिक्सर मधून सुद्धा हे वाटण वाटून घेऊ शकता.
बघा, मी हिरवं वाटण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. आता मी पाट्यावर 2 लाल मिरची, खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि 2 कांदे भाजून घेतलेले आहे, हे वाटून घेणार आहे. आणि तसेच थोडे जिरे, 2 लवंग आणि दालचिनी हे सुद्धा यामध्ये वाटून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे आपलं हिरवं वाटण वाटून तयार झालेलं आहे. आणि हे दुसरं वाटण, कांदा, खोबरं आणि जिरे हे पण सुद्धा वाटण आपलं तयार झालेलं आहे. चला तर आपण मटणाचा रस्सा फोडणी देऊ. हे मातीची कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे. आणि तेलामध्ये मी हे तिखट घेतलेलं आहे, तिखट टाकणार आहे. कांदा लसूण मसाला, गरम मसाला हे चांगलं फिरून झाल्यानंतर जे आपण हिरवं वाटण वाटून ठेवलेलं आहे ते यामध्ये टाकणार आहे आणि हे छान प्रकारे फिरून घेणार आहे. लसणाचा आणि आल्याचा कच्चा वास निघेपर्यंत आपण फिरून घेणार आहे. एक 3 मिनिट फिरून झालेलं आहे. आता मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे याच्यामध्ये. एक 4 मिनिट हे चांगलं फिरून घेतल्यानंतर मी यामध्ये हळद टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मटण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. मटण खूप छान शिजलेलं आहे आणि या रस्स्यामध्ये मी हे टाकणार आहे. हे सर्व मटण मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. मटणामध्ये आपण आधीच मीठ टाकलेलं होतं आणि आता आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ वरून टाकणार आहे. आणि एक 7 ते 8 मिनिट हा रस्सा असा शिजू देणार आहे मटणामध्ये. 7 ते 8 मिनिट शिजल्यानंतर अशा प्रकारे झणझणीत गावरानी मटण रस्सा तयार झालेला आहे. मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान तर्री आलेली आहे आणि खूप छान सुवास सुटलेला आहे. बघा, अशा प्रकारे गावरानी झणझणीत मटण रस्सा तयार झालेला आहे. भेटूया आपण, तुम्ही सुद्धा करून बघा. भेटूया आपण अशाच नवीन एक रेसिपी सोबत. बाय.